या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की त्यांच्यामध्ये कौटुंबिक संवाद देखील झाला आहे। तर दालनापाठोपाठ महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्याचं देखील आता वाटप करण्यात आलेलं आहे। दालनापाठोपाठ महायुतीमध्ये सरकारमधील जे मंत्री आहेत त्यांना आता बंगल्याचं वाटप देखील करण्यात आलेले आहे। त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला दिला गेला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आत्ताची महत्त्वाची बातमी आहे, बावनकुळेंना रामटेक तर पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आला आहे। दालनापाठोपाठ आता महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप करण्यात आलं आहे। यामध्ये आपण पाहतोय की ऊर्जा मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक हा बंगला देण्यात आलेला आहे, तर पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आला आहे। नवीन सरकारमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत। तर दालनापाठोपाठच आता महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालं आहे। तर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयल स्टोन हा बंगला देण्यात आलेला आहे, तर पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आला आहे। शंभूराज देसाई यांना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड हा बंगला देण्यात आला आहे। तर कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला देण्यात आलेला आहे आपण पाहतोय। तर चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयल स्टोन, हसन मुश्रीफांना विशाळगड, चंद्रकांत पाटलांना B1 सिंहगड, गिरीश महाजनांना सेवा सदन, गुलाबराव पाटील यांना जेवतन हा बंगला देण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, नवीन मंत्र्यांना बंगल्याचं देखील आता वाटप करण्यात आलं आहे। तर विनायक डावरुंग हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, आपण पाहतोय की मंत्र्यांना आता बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे। सागर, बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर सकाळी दालनांचं वाटप जे आहे ते नवीन मंत्र्यांना झालं होतं। मंत्र्यातलं दालन कुठे असेल हे झालं होतं, आता निवासस्थानं जे आहेत, ते बंगले जे आहेत त्यांचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे। नवीन मंत्र्यांचं हे सगळे बंगल्यांचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन बंगला जो आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबईतलं निवासस्थान जे आहे ते मंत्र्यांचं असतं आणि हे मंत्र्यांच्या निवासस्थानांचं वाटप जे आहे ते अखेर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे, शंभूराज देसाई यांना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड हा बंगला देण्यात आला आहे, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयल स्टोन हा बंगला मिळाला आहे। जयकुमार रावल यांना चित्रकूट तर अतुल सावे यांना शिवगड हा बंगला देण्यात आलेला आहे। आशिष लार यांना रत्नसिंधू, दत्तात्रय भरणे यांना सिद्धगड तर अदिती तटकरे यांना प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले यांना पन्हाळगड, माणिकराव कोकाटे यांना अंबर, जयकुमार गोरे यांना प्रचितीगड, नरहरी झिरवळांना सुरुची, संजय सावकार यांना अंबर 32 तर संजय शिरसाट यांना अंबर 38 हा बंगला देण्यात आला आहे। उदय सामंतांना मुक्तागिरी तर धनंजय मुंडे यांना सातपुडा हा बंगला देण्यात आला आहे। संजय राठोड यांना शिवनेरी बंगला मिळाला आहे, तर गणेश नाईकांना पावनगड, दादा भुसे यांना B3 जंजिरा हा बंगला देण्यात आला आहे। तर दालनापाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्यांचं देखील वाटप करण्यात आलंय। कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला मिळाला आपण पाहतोय। चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयल स्टोन हा बंगला देण्यात आला आहे, तर पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाई यांना मेघदूत बंगला मिळाला आहे।